दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. अर्थातच मी बालासाहेब कांबळे. भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम त्याच निमित्तानं आज आपण आलेलो आहोत, लाईव्ह आलेलो आहोत. भिवंडी लोकसभेचे सन्माननीय खासदार कपिलजी पाटील हे सन्माननीय खासदार होते आणि आता त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीनं केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री पदावरती विराजमान केलं होतं आणि त्याच माध्यमातून भिवंडी लोकसभेचा विकास त्यांच्या प्रमाणात त्यांनी केला होता. परंतु गेली काय 2019 ही निवडणूक होती, ती चुरशी निवडणूक झाली होती. कारण कपिल पाटीलच्या विरोधामध्ये माजी खासदार सुरेशजी टावरे ही काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढली होती आणि खडाजंगी आणि रणधुमाळी खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. परंतु मोदी है तो मुमकिन है असं कपिलजी पाटील यांनी अर्थातच प्रत्येक मीडियाशी संवाद साधला होता आणि त्याच्या माध्यमातून आज मोदीचं जे टार्गेट आहे, आपकी बार भाजपा 400 पार, हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचं टार्गेट खूप मोठं आहे आणि ते 400 पार करतील अशी प्रत्येक मतदाराला आशा आहे. परंतु गेल्या वर्षीप्रमाणे याही पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 2024 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कपिल पाटील साहेबांना आव्हान देण्यासाठी दयानंद चोरगे हे आपली कंबर कसून आहेत. परंतु दयानंद चोरगे यांना दिल्लीहून आदेश आलेला नाही की म्हणजे सांगली असेल, भिवंडी असेल, एक मुंबईची सीट असेल, त्या मुंबईच्या सीटासाठी या 3 सीटासाठी आज मला वाटतंय दिल्ली दौरा होणार होता. पण ते कन्फर्म अद्याप सुद्धा झालेलं नाही की भिवंडीमधून काँग्रेसला की राष्ट्रवादीला. जर राष्ट्रवादीला सीट दिली तर बाळामामा म्हात्रे हे इच्छुक आहेत आणि जर काँग्रेसला सीट देऊ केली तर दयानंद मोतीराम चोरगे हे इच्छुक आहेत. परंतु त्याही मध्ये अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे पण त्यांना तडीस तड देतील आणि प्रतिस्पर्धक म्हणून ते मोठ्या मताधिकानं त्यांचा हे करतील, विजयी होण्यासाठी थांबवतील, रोखतील. परंतु गेल्या वर्षीचा रणसंग्राम हा खूप वेगळा होता. कारण माजी खासदार सुरेश टावरे 2019 चे उमेदवार माजी आताचे खासदार जे कपिलजी पाटील यांच्या माध्यमातून ती निवडणूक लढली होती. कपिल पाटील यांना 5,23,583 वोटिंग मतदान पडलं होतं आणि 52.08 ह्या पर्सेंटेज नुसार त्यांनी हे मतदान काबीज केलं होतं. त्यांना चुरस देण्यासाठी सुरेशजी टावरे हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना 3,67,254 वोटिंग ही पडली होती आणि टक्केवारी म्हणतात तर त्यांना 36.52% एवढी अवरेज मतदानाचं अवरेज पडलं होतं. त्यामध्ये वंचितचे अरुण सावंत यांना पण 51,455 एवढी वोटिंग पडून त्यांनी 5.12% एवढे मतदान त्यांनी घेतलं होतं. परंतु गेल्या वेळेस 2019 जे मोदी लाट होती, त्या मोदी लाटामध्ये कपिल पाटील हे दुसऱ्यांदा खासदार झाले होते आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री या पदावरती ते विराजमान झाले होते. आणि यामध्ये मोदी साहेबांचं जे काही विश्वास आहे कपिल पाटीलवरती, खूप मोठा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला हे तडीत जातात की विश्वासास पात्र ठरतात की अपात्र ठरतात हे आता 2024 निवडणुकीमध्ये समजेलच. परंतु पुढे जाता जे काही भिवंडी लोकसभेची जी वर्गवारी आहे, भिवंडी लोकसभेमध्ये 6 विधानसभा क्षेत्र आहेत. खूप मोठा, काही ग्रामीण काही शहरी असा तो विधानसभेचा क्षेत्र आता निवडलेला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण मुरबाडचा विचार करू तर मुरबाडचे म्हणजे आमदार किसन कोतरे हे भाजपाचे आमदार आहेत आणि गेल्या 2019 मध्ये किसन कोतरे यांनी मोठ्या मताधिक्य कपिल पाटील यांना दिलं होतं. परंतु ह्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 2024 मध्ये कपिल पाटीलला किसन कोतरेच्या माध्यमातून किती सहकार्य भेटतं हे खूप सांगणं अवघड आहे. कारण दोघांचे राजकीय वैर निर्माण झालेलं आहे. आपण बघतात सोशल मीडियाला असेल किंवा इतर मीडियाला असेल किंवा बाकीच्या मुरबाड विधानसभेमध्ये आपण जर पाहिला, स्वतः मी गेलेलो होतो. कारण तिथलं जर राजकारण, जे जातीपातीचं राजकारण चालू आहे, कुणबी आणि आगरी हा फॅक्टर आता उदयास आलेला आहे. कारण किसन कोतरे हे
विधानसभा क्षेत्रामधून विकासाचा महामेरू, विकासाचा कार्यकुशल विकासक आणि कार्यसम्राट आमदार हे त्यांच्या नाव उपाधी त्यांनी जनतेने प्रदान केली होती. कारण त्या मुरबाड ग्रामीण भागामध्ये विकास खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेला आहे आणि लोकांच्या हिताचं काम ते कार्यसम्राट म्हणता येईल त्यांना किसन कोथरे यांनी केलेलं आहे. कारण आमदार असताना त्यांनी किसन कोथरे यांनी खूप मोठ्या प्रमाणात 1,74,068 वोटिंग घेतली होती आणि प्रमोद हिंदूराव एनसीपीचे प्रमोद हिंदूराव यांना फक्त 38,028 असं वोटिंग त्यांना पाडू दिली होती. त्यांना तेवढ्यामध्येच काबीज केलं होतं. परंतु आता किसन कोथरे यांनी जर पाहायला गेलं तर त्यांनी 1,74,000 म्हणजे 2.25 लाखाचा मतदानाचा कोटा त्यांनी पूर्ण केला होता. कारण जनतेचं मत त्यांना आणि ते पक्षाचा भाजपाचे कमळ किंवा राष्ट्रवादीचे घडी असेल किंवा कोणत्याही पक्ष किंवा अपक्ष सुद्धा ते एवढ्या मोठ्या प्रमाणात मज्जल मारू शकतात. कारण त्यांचा राजकारणामध्ये कोणी हात धरू शकणार नाही. तर हे झालं राजकारण. परंतु कपिल पाटील यांना मुरबाडमधून मोठा मताधिक्य भेटत होतं, पण ह्यावेळेस मताधिक्य भेटणं मुश्किल होऊन बसलेलं आहे. कारण कपिल पाटीलच्या माध्यमातून जे काही भाजपाचे पदाधिकारी आहेत, जे काही कार्यकर्ते आहेत, जे त्यांना असं वाटलं होतं की केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री झाल्यानंतर कपिलजी पाटील आम्हाला मोठा विकास निधी देतील आणि मोठा विकास निधी देऊन ह्या भिवंडी लोकसभेचा कायापालट होईल. परंतु तसं काही झालेलं नाही असं काही लोकांचं मत आहे. कारण भिवंडी लोकसभेचे जे काही कपिल पाटील साहेब खासदार होते, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री होते, त्यांच्या माध्यमातून अनेकांना भ्रमनिराश झालेला आहे. कारण भिवंडी लोकसभेमध्ये ती वार्तालाप होते, ती संवाद होतो की आम्हाला ह्यावेळेस भाजपाचे खासदार असून सुद्धा त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारचा विश्वासात घेऊन न घेता आम्हाला डावलेलं आहे. त्यामुळे भाजपामध्ये काहीतरी भाजपा गोट्यामध्ये नाराजी आहे. आता ती नाराजी कशी दूर करतात कपिल पाटील हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. आणि दुसरी गोष्ट जर बघितलात तर भिवंडी ग्रामीण मध्ये शांताराम मोरे हे स्थानिक आमदार आहेत, ते शिवसेनेचे आमदार आहेत. आणि शांताराम मोरे हे प्रकाश पाटीलच्या अगेन्स्ट जाऊ शकत नाहीत. प्रकाश पाटील हे शिवसेनेचे मोठे पदाधिकारी आहेत आणि त्यांचं मोठा राजकारणामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण कोरोना काळ असेल किंवा इतर कोणत्याही काळामध्ये प्रकाश पाटीलनं मोठ्या चुरशीनं आणि मोठ्या शिदाफीनं समाजाची सेवा केलेली आहे आणि आगरी समाजाचं फॅक्टर यांना मतदान करू शकतं. परंतु शांताराम मोरे यांना 83,567 वोटिंग पडली होती. 48.36% वोटिंग घेऊन त्यांनी शुभंगी गोवारी हे मनसेचे उमेदवार होत्या, त्यांना 39,058 मतापर्यंतच मजल मारली होती आणि त्यांना 22.6% एवढं वोटिंग पडली होती. परंतु शांताराम मोरे यांनी मोठं मताधिक्य गाजवून पुन्हा एकदा त्यांनी आमदारकी वर शिक्कामोर्तब केला होता. आणि परंतु ह्या ग्रामीण भागामध्ये कपिल पाटील यांचं मोठं वर्चस्व आहे. प्रत्येक गावागावामध्ये पदाधिकारी हे सज्ज आहेत लोकसभा निवडणुकीसाठी आणि त्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागाचा विकास केलेला. पण शहरी भागामध्ये काही लोक नाराज आहेत, काही जातीपातचं राजकारण होत आहे. ते जातीपात राजकारण होईल किंवा पूर्ण होईल ते बघू पुढच्या लोकसभेला, ह्या 24 लोकसभेला समजेलच. परंतु शहापूर म्हणलं तर शहापूर हे दौलत दरोडा यांचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. आणि जे काही पांडुरंग बरारा होते, पांडुरंग बराराने शिवसेनेमध्ये जाऊन थोडी चूक केली आणि त्या ठिकाणी दौलत दरोडा हे आमदार निवडून आले. आमदार असताना म्हणजे 2019 मध्ये 76,053 वोटिंग त्यांना भेटली होती आणि पर्सेंटेज त्यांचं 46.96 एवढं पर्सेंटेज त्यांनी घेतलं होतं. आणि मतदारावरती एक विकासाचं मुरुडमेढ त्यांनी रोवली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी विकास केला होता. परंतु इथं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शहापूर असल्या कारणानं आता अजित पवार गट त्यामध्ये इच्छुक आहे. अजित पवार गटाच्या माध्यमातून वोटिंग भेटणार आहे. परंतु शरदचंद्रजी पवारांचा जो गट आहे तो गट मोठ्या मताधिक्याचा गट आहे आणि त्यामध्ये मताची विभागणी होऊ शकते. आणि त्या ठिकाणी किसन कोथरेचा पण मोठा हिस्सा आहे, मतदानामध्ये मोठा वाटा आहे. परंतु कपिल पाटील हे उमेदवार भाजपाच्या माध्यमातून आहेत. परंतु दयानंद सोरगे जर बघायला गेला, दयानंद सोरगे असतील किंवा अपक्ष निलेश सांबरे यांचा पण मोठा मताधिक्य आहे. आता निलेश सांबरे अपक्ष निवडू शकतील कारण त्यांनी प्रयत्न केला होता, शरदचंद्रजी पवार यांच्याकडे प्रयत्न केला होता की आम्हाला सीट द्या आणि त्यामध्ये बाळेमामा पण इच्छुक होते. परंतु बाळेमामाचं मताधिक्य गेल्या 5 वर्ष निवडणुकीमध्ये
थोडस कमकुवत होतं, परंतु आता भिवंडी लोकसभा ही काँग्रेसचीच सीट असल्या कारणानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून दयानंद मोतीराम चोरगे यांनाच सीट भेटू शकते असं गृहीत धरलं जातं. आणि ही निवडणूक कपिल पाटील म्हणजे भाजपा विरोधात दयानंद चोरगे म्हणजे महाविकास आघाडी, आणि त्यामध्ये जर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी एंट्री केली आणि अपक्ष उमेदवार त्यांनी फॉर्म भरला तर काँग्रेसचे जे वोटिंग आहे, जे ग्रामीण भागातलं वोटिंग आहे, त्यांचा मोठा दबदबा आहे. कारण त्यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून भरपूरसे विकास कामं केलीत. महिलांना उद्योग धंदा करण्यासाठी शिलाई मशीन वाटप केली होती. स्वतः मी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याचा मोठा दबदबा आहे. परंतु दबदबा तिन्ही उमेदवाराचा आहे. परंतु खासदार हे जे काही आपले कपिल पाटील यांना ते अडवणूक होऊ शकतात. आणि कपिल पाटीलचा हे जे काही राजकारण होत आहे, जसे किसन कथोरे नाराज आहेत, त्यामध्ये दरोडा पण ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांची वोटिंग कुठं पडते. दुसरं बघा गेलं तर आपण भिवंडी पश्चिमचा विधानसभा क्षेत्र हा भाजपाचा विधानक्षेत्र. आता ते महेश चौगुले या ठिकाणचे आमदार आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 58,857 वोटिंग घेऊन 42.38% मतदान घेतलं होतं. आणि त्यांच्या विरोधामध्ये खालिद गड्डू हे अपक्ष उमेदवार होते आणि त्या माध्यमातून खान साहेब हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना 8,359 वोटिंग पडलं होतं, तर खालिद गुड्डू यांना 43,945 वोटिंग पडलं होतं. आता भाजपाचा वर्चस्व ह्या भिवंडी पश्चिम मध्ये आहे. महेश चौगुले हे आमदार आहेत आणि महेश चौगुलेचं आणि सन्माननीय कपिल पाटील यांचं खूप जवळचे संबंध आहेत, कारण त्यांची वोटिंग यांना भेटू शकते. परंतु या ठिकाणी जे काही भिवंडी पश्चिमचं जे राजकारण आहे आणि मुस्लिम फॅक्टर अल्पसंख्याक मतदार आहेत, ते अल्पसंख्याक मतदार हे मोदीकडं वर्ग होऊ शकत नाहीत. कारण अल्पसंख्याक काही आहेत पण ते मोदीला मतदान नाही करणार, कारण ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदान होईल आणि ते तिथं महेश चौगुलेचा त्यांना सपोर्ट भेटेल. परंतु खासदार जे आपले कपिल पाटील यांना थोडासा फटका बसू शकतोय, हे मात्र तितकंच खरं आहे. आता बघा गेलं तर भिवंडी शहरचे रईस शेख समाजवादी पार्टीचे ते आमदार आहेत. कारण समाजवादी पार्टीचे आमदार जे काही निवडून आलेत त्यांना 45,537 वोटिंग पडली होती आणि पर्सेंटेज म्हटलं तर 35.23% या ठिकाणी वोटिंग त्यांना भेटली होती. पण माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा दारुण त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पराभव केला होता आणि रुपेश म्हात्रे यांना 24,223 म्हणजे 34.21% त्यांना मतदान भेटलं होतं. आणि त्या मतदानाचा फरक रईस शेखनी मोठं मताधिक्य घेतलं होतं आणि तिथं शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं आणि मतदान आणि समाजवादी पार्टीच्या माध्यमातून ही जर एकत्र वोटिंग केली तर ही इथली वोटिंग म्हणजे भिवंडी शहरची वोटिंग, कारण भिवंडी शहर हे तुम्ही बघताय, भिवंडी शहर हे कपड्यामध्ये खूप उद्योग क्षेत्रामध्ये खूप अग्रेसर आहे आणि त्याचं जगामध्ये नाव आहे. परंतु ह्या स्थानिक उद्योग व्यवसाय जे हातमाग व्यवसाय होते त्यांना मोठ्या प्रमाणात निधी देऊ केला होता जे का कपिल पाटील यांनी, परंतु काही प्रमाणात त्यांनी प्रयत्न सुद्धा केले होते. कपिल पाटील यांनी हातमाग जे काही वस्त्रोद्योग आहे, वस्त्रोद्योगासाठी केंद्राच्या माध्यमातून मोठा निधी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आणला पण सुद्धा होता. परंतु काही हातमाग क्षेत्रातील व्यापारी, काही कर्मचारी खूप नाराज आहेत यावरती, कारण हे जे काही भिवंडी शहर आहे, भिवंडी शहर त्यावरती अवलंबून आहे आणि हातमाग किंवा जे कपड्याचा उद्योग व्यवसाय आहे त्या ठिकाणी मोठा त्यामध्ये कामगाराचा त्या हातमागाचा व्यापारीचा मोठा सिंहाचा वाटा आहे. परंतु कपिल पाटील यांनी एवढा निधी न आणल्यामुळे तिथले स्थानिक मतदार नाराज आहेत आणि रईस शेख आणि रुपेश म्हात्रे याची एकूण जर वोटिंग केली तर ही वोटिंग लाखाच्या आसपास होते आणि ही वोटिंग कपिल पाटील यांना भेटू शकणार नाही, कारण इथं मुस्लिम फॅक्टर आहे, अल्पसंख्याक फॅक्टर आहे आणि शिवसेनेचे वोटिंग हे महाविकास आघाडीलाच भेटू शकते. आणि तिथं महाविकास आघाडीमध्ये दयानंद चोरगे जर तिकीट भेटलं तर त्यांचा पारडं जड होऊ शकतं, तिथं कपिल पाटील यांना फटका नक्की बसू शकतो. आणि दुसरं बघितलं गेलं तर कल्याण पश्चिमचे जे काही आमदार आहेत विश्वनाथ भोईर हे आगरी आहेत, आगरी फॅक्टर त्या ठिकाणी आहे. आणि माजी आमदार नरेंद्रजी पवार हे भाजपाचे आमदार आहेत, भाजपाचे आमदार होते, परंतु तिथं विधानसभा ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस मोठं खडाजंगी झाली, धुसफूस झाली आणि शिंदे गटाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून विश्वनाथ भोईर यांना फॉर्म भरल्यानंतर नरेंद्र पवार यांनी सुद्धा फॉर्म भरला, परंतु
त्या अटीतटीच्या लढाईमध्ये जे विश्वनाथ भोईर हे मोठ्या मताधिकाने म्हणजे त्यांना 65,486 वोटिंग भेटून त्यांनी 22.34.50% वोटिंग घेतली होती आणि नरेंद्र पवार यांना 43,209 वरती त्यांनी येऊन थांबले होते. त्यांना 22.77% वोटिंग भेटली होती. पण आता ही जी वोटिंग आहे भाजपाची वोटिंग कपिल पाटील यांना भेटू शकेल, शिवसेनेची सुद्धा वोटिंग ही भेटू शकेल. त्यांना कमीत कमी 70 ते 60-70 हजाराच्या आसपास ही मतदान होऊ शकतं कल्याण पश्चिम मध्ये. परंतु आता या ठिकाणी शिवसेनेने जर कल्याण लोकसभेला जर शिवसेनेने जर सहकार्य भाजपाने सहकार्य जर शिवसेनेला केलं तर ती वोटिंग इकडे भेटू शकते. नाहीतर अन्यथा तिथं खूप मोठा खडाजंगी होऊ शकते. कारण मोठमोठे मातब्बर नेते त्या ठिकाणी नाराज आहेत. कारण महाविकास आघाडीचं मोठं मताधिक्य आहे आणि मला तर वाटतं ह्या 6ही विधानसभेमध्ये कपिल पाटील, निलेश सांबरे हे अपक्ष लढू शकतात. त्यामध्ये वंचित आघाडीचा उमेदवार आणखी डिक्लेअर झालेला नाही आणि डिक्लेअर जर झाला तर त्यांना जास्तीत जास्त वोटिंग भेटू शकणार नाही. कारण तुम्ही गेल्या वेळेस बघितला तर वंचितला 4 ते 4.5-5% वोटिंग या ठिकाणी भेटली होती. आणि आता ह्यामध्ये कपिल पाटील यांना मुरबाड विधानसभेमधून जे काही अंतर्गत वाद यांचा चव्हाट्यावर आला होता, त्या अंतर्गत वादाचा चव्हाट्यावर आलेला वादाचा कपिल पाटील यांना फटका बसू शकतो. आणि कपिल पाटीलचेच पदाधिकारी हे नाराज असल्या कारणानं त्या माध्यमातून त्यांना त्याच्या माध्यमातून ती वोटिंग भेटू शकेल हे सांगू शकणार नाही. परंतु नाराज मतदारांचा आता नाराजी कशी कपिल पाटील दूर करतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. आणि प्लस ह्या 6ही विधानसभा क्षेत्रामध्ये कपिल पाटील किती मोठ्या मताधिक्य काढतात. कारण मोदी है तो मुमकिन है हे कपिल पाटीलच बोलले होते. परंतु आता ह्यावेळी मोदी 405 जे मोदीची भाजपाचं जे ललकार आहे 405 जाण्याचं हे कपिल पाटील किती पार घेऊन जातात. त्यांचा भिवंडी लोकसभेचा आकडा 499 होत नाही ना हे पाहणं पण खूप महत्वाचं आहे. कारण महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः बोलले होते की अबकी बार मोदी हदपार, अबकी बार मोदी तडीपार अशी त्यांनी वाच्यता केली होती. आणि ती वाच्यता किती खरी ठरते हे खूप महत्वाचं ठरणार आहे. आणि निलेश सांबरे अपक्ष उमेदवार आहेत. निलेश सांबरे हे किती मजल मारतात आणि ह्या दोघाच्या म्हणजे दयानंद जोरगे असतील किंवा कपिल पाटील असतील यांच्या मताधिक्यामधून किती ते मत ओढतात आणि किती मताची चुरस होते आणि ह्या रणसंग्रामामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण या चॅनेलसाठी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूज चॅनेलवर.